नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष पदासाठी आज विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। खरं तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हरिहरराव भोशीकर यांचं निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती आणि याच जागेसाठी जे आहे ते उपाध्यक्ष पदाची आज निवड प्रक्रिया पार पडणार आहे। मात्र मोठी राजकीय चुरस या उपाध्यक्ष पदासाठी पाहायला मिळते। हरिहरराव भोशीकर यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी संचालक म्हणून त्यांचे चिरंजीव शिवकुमार भोशीकर यांची जे आहे ते बिनविरोध निवड करण्यात आली। मात्र उपाध्यक्ष पदासाठी जे आहे ते सर्वच पक्षांनी जोर लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। मात्र नांदेडमध्ये जे आहे ते या उपाध्यक्ष पदासाठी अजितदादांची राष्ट्रवादी, ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि या तिघांनी मिळून जे आहे ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला आहे। तर दुसरीकडे खासदार अशोकराव चव्हाण यांचे समर्थक गोविंद नागलीकर हे सुद्धा उपाध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत। मात्र ज्या पद्धतीने आपण बघतोय महायुतीच्या हातून जे आहे ते उपाध्यक्ष पद या ठिकाणी जाईल की काय असं चित्र निर्माण झालंय। कारण की नांदेडमध्ये जे आहे ते महाविकास आघाडी आणि महायुती याला वगळून एक नवी तिसरी आघाडी तयार झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। आमदार परतुराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी जे आहे ते काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण, ठाकरे शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टेकर, आमदार परतुराव पाटील चिखलीकर व इतर संचालक मंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीत जे आहे ते उपाध्यक्ष पदासाठी हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय। सध्या जे आहे ते या बँकेचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर आहेत। मात्र ज्या पद्धतीने आपण बघतोय उपाध्यक्ष पदासाठी ही वेगळी युती आणि वेगळी आघाडी या ठिकाणी निर्माण झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा नांदेडमध्ये याचे मोठे परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। खरं तर सगळ्याच नेत्याच्या वतीने सांगण्यात येतं की ही सहकार निवडणूक आहे, यामध्ये पक्ष आणि चिन्ह नसतो। मात्र असं असलं तरी आपल्या गटाचा, आपल्या विचाराचा किंवा आपलं प्राबल्य असलेला नेता उपाध्यक्षपदी गेला पाहिजे यासाठी जे आहे ते सर्वजण प्रयत्न करताना पाहायला मिळतात। तर दुसऱ्या बाजूला अशोकराव चव्हाण यांच्या समर्थकाची वर्णी हे बँकेच्या उपाध्यक्षपदी लागू नये यासाठी सुद्धा हे प्रयत्न असल्याचं बोललं जाते आणि एकंदरीत जे आहे ते आज या विशेष सभेत उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। आणि खरं तर माहिती अशी आहे की अशोकराव चव्हाण यांचे समर्थक गोविंद नागलीकर आज उमेदवारी अर्ज मागे घेतात की उमेदवारी अर्ज भरतात। कारण की जे आपण बघितलं तर या नवीन आघाडी झाली यांच्याकडे जे आहे ते संख्याबळ जास्त आहे आणि त्यामुळे जे आहे ते उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। मात्र जर उमेदवारी अर्ज मागे नाही घेतला किंवा दोन्ही बाजूनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला तर या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे आणि नांदेडमध्ये जे आहे ते एक नवीन समीकरण या निमित्तानं जुळताना आपल्याला पाहायला मिळतं। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।